विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डिटर्मिनंट सॉल्व कसा करायचा किंवा डिटर्मिनंट कशाला म्हणायचं. तर ए सी आणि बी डी याच्यामध्ये ए बी हा रो आहे आणि सी डी हा पण रो आहे. तर काय म्हणणार आपण, ए कॉमा बी हा काय, याला रो म्हणायचं. काय म्हणायचं, रो. आणि सी कॉमा डी याला आपण काय म्हणणार, आपण रो म्हणायचं. जे हॉरिझॉन्टल लाईन आहे म्हणजे ए बी आणि सी डी याला काय म्हणणार, रो म्हणायचं. आणि ए सी कॉमा बी डी याला काय म्हणायचं, कॉलम म्हणायचं. या दोघांना काय म्हणायचं, कॉलम. मग याला सॉल्व कसं करणार, डिटर्मिनंट जर तुम्हाला सांगितलं जर सॉल्व करायचं तर कसं सॉल्व करणार, ए इंटू डी, एचा डी संग मल्टिप्लाय करायचं आणि सीचा बी संग मल्टिप्लाय करायचं. आणि या दोघांमध्ये मायनसचं साईन द्यायचं. काय, ए इंटू डी मायनस सी इंटू डी, सी इंटू डी, नाही बी इंटू सी, सॉरी बी इंटू सी. हे काय डिटर्मिनंट सॉल्व करायचं. काय, ए इंटू डी मायनस बी इंटू सी, या दोघांमध्ये मायनसचं साईन. हे आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे. मग डिटर्मिनंट कधीही कॅपिटल लेटरनं डिनोट करतात. कोणता, ए कॅपिटल बी कॅपिटल सी कॅपिटल डी अशा प्रकारे डिनोट करतात. जर समजा आपल्याला एखादा डिटर्मिनंट सॉल्व करायला सांगितला, एक्झाम्पल घेतो मी. समजा एक एक्झाम्पल घेतो. ए इज इक्वल टू डिटर्मिनंट दिलेला आहे 5, 7, 3 आणि 9 हा डिटर्मिनंट आहे. तुम्हाला सांगितलं या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करा. एका मार्काला येऊ शकते बोर्डला आलं तर. काय होईल म्हणजे कसं करायचं तुम्हाला बघा. इथं आपला रूल काय, एनं डीला मल्टिप्लाय करायचं, नंतर मायनसचं साईन लिहायचं आणि बीनं सीला मल्टिप्लाय करायचं. राईट. मग इथं तेच करणार आहोत आपण. 9नं 5ला गुणायचं. 9 काय, 9 गुणिले 5, या दोघांमध्ये काय मायनसचं साईन. 9नं 5ला गुणायचं आणि 7नं 3ला गुणायचं. असं साईन 7नं 3ला गुणायचं. हे बघा, ह्याच नियम आहे. एनं डीला मल्टिप्लाय करायचं मायनस बीनं सीला मल्टिप्लाय करायचं. तिथं तेच केलेलं आहे. 9नं 5ला गुणलं आणि मायनस 7नं 3ला गुणलं किंवा 3नं 7ला गुणलं, सेम आहे. मग कसं सॉल्व होईल, 9 45 मायनस 7 3 21, 45 मायनस 21 वजाबाकी करा. 45 मायनस 21, 5मधून 4 गेल्याच्यानंतर किती राहते, 5मधून 1 गेल्याच्यानंतर 4, 4मधून 2 गेल्याच्यानंतर 2. मग याचा आन्सर किती येईल, 24. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येईल, 24, 24 याची व्हॅल्यू येईल. हे असं सॉल्व करायचं. आता दुसरं एक एक्झाम्पल बघूया आपण. दुसरं एक्झाम्पल बघूया. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये कसं सॉल्व करता येईल. याला एन डिनोट केलेलं आहे बघा. हे आहे -8 -3 2 आणि 4. सॉल्व करण्यासाठी एका मार्काला येऊ शकतो. कसं करणार आपण, तुम्हाला नियम सांगितला होता कसा. समजा ए बी सी डी जर असेल तर याला कसं सॉल्व करणार, एनं डीला मल्टिप्लाय करायचं मायनस बीनं सीला मल्टिप्लाय करायचं. असाच नियम आहे ना आपला. मग इथं पण तेच करायचं. -8नं 4ला मल्टिप्लाय करायचं, -8नं 4ला. पण लिहिता वेळी बघा इथं याला कंसामध्ये लिहायचं. त्या लिहिण्याचा खूप इफेक्ट आहे. याला असं लिहिता येणार नाही. सांगतो तुम्हाला, -8 गुणिले 4 हे असं या टाईपमध्ये लिहायचं. पुन्हा या दोघांमध्ये कोणतं साईन लिहायचं, मायनस. हे बघा नियमामध्ये मायनसचं साईन आहे, मायनस. पुन्हा बीनं सीला गुणायचं, या बीनं सीला म्हणजे -3नं 3ला. इथं बघा लिहितावेळी समजा -3 गुणिले 2 हे असं लिहिता येणार नाही तुम्हाला. या 3ला इथं ब्रॅकेट करावं लागणार. कळायलं का. पुन्हा एकदा सांगतो हे कसं करायचं. काय करावं लागणार, -8नं 4ला गुणायचं, -8 गुणिले 4, या दोघांमध्ये मायनसचं साईन या फॉर्म्युल्यामधलं. मग बी इंटू सी -3 गुणिले 2, बरोबर आहे, -3 गुणिले 2 हे असं या टाईपमध्ये लिहायचं. काय होईल मग हे 832 आणि मायनसचं साईन असल्यामुळे हे -32 येते. आता इथं बघा या मायनसमध्ये आणि या मायनसमध्ये हे कोणतं साईन आहे, मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. मग मायनस गुणिले मायनस काय येते, मायनस गुणिले मायनस प्लस येत असते. मग या दोघांमध्ये कोणतं साईन आहे, इंटूचं किंवा मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, गुणाकाराचं साईन आहे. म्हणून हे मायनस आणि मायनस हे काय होते,
प्लस होते, लक्षात राहू द्या. आणि 3 दोन्ही 6. हे लक्षात आलं का तुमच्या? इथं बघा, इथं हे निगेटिव्ह होतं, हे पॉझिटिव्ह होतं. मग निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह हे काय येत असते? निगेटिव्ह येत असते. मग इथं ही निगेटिव्ह आली साईन. 8च्या 32ला 32 हे डिजिटमध्ये काही सेम नाही, गुणाकार जशाच तसा. पण साईनचा जे गुणाकार राहते कोणता मायनस गुणिले प्लस, तर काय येते? मायनस येते. पण इथं काय आहे? 3 दोन्ही 6 हे जशाच तसे 6. पण इथं मायनस गुणिले मायनस, मायनस गुणिले मायनस काय येते? प्लस येते, म्हणून इथं प्लस आलं. -32 प्लस 6. पुन्हा आणखी तेच कन्सेप्ट आली, कोणती? 2 मधून 1 गेल्यावर किती राहते? 1 राहते. पण 1 मधून 2 गेल्याच्यानंतर किती राहतात? 2 मधूनच 1 काढायचा, पण साईन मोठ्या संख्येत द्यायचं, काय? -1 राहील. मग तसं 32 मधून 6 गेल्याच्यानंतर किती राहतात? 26 राहतात. 32 मधून 6 गेल्याच्यानंतर किती राहतात? 26 राहतात. पण इथं साईन कोणत्या संख्येत द्यावं लागणार? मोठ्या संख्येत. मग याची व्हॅल्यू किती येईल? -26 व्हॅल्यू याची येईल या डिटर्मिनंटची. कळालं का? आता बघूया आपण दुसरं एक बघूया एक्झाम्पल. 3 नंबरचं एक एक्झाम्पल बघूया. डिटर्मिनंट कन्सेप्ट आज पूर्ण सॉल्व करून टाकूया. 3 नंबरची कन्सेप्ट इथं दिलेलं आहे. बी इक्वल टू रूटच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे 2√3 आणि हे आहे 9 आणि हे 2 3√3 या टाईपमध्ये दिलेलं आहे. तर आपला नियम काय सांगते मला सांगा अगोदर. काय म्हटलेलं आहे? समजा ABCD या टाईपमध्ये जर डिटर्मिनंट असेल तर काय करायचं? A न Dला मल्टिप्लाय करायचं, मायनस B न Cला मल्टिप्लाय करायचं, असंच आहे ना. मग इथं तेच करायचं, यानं याला मल्टिप्लाय करायचं, यानं याला मल्टिप्लाय करायचं आणि दोघांमध्ये मायनसचं साईन द्यायचं, राईट. मग काय होईल? 2√3 इंटू 3√3 असे, बरोबर आहे. नंतर दोघांमध्ये मायनसचं साईन, 9 इंटू 2 हे असं येईल. कसं करायचं मग याला? याच्यामध्ये बघा, रूटनं रूटला मल्टिप्लाय करायचं आणि डिजिटनं डिजिटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे या 2नं 3ला मल्टिप्लाय करायचं, डिजिटला डिजिट, आणि रूटनं रूटला मल्टिप्लाय करायचं. काय होईल मला सांगा बरं? 3 गुणिले 2, 3 दोन्ही 6 होईल. आणि √3 गुणिले हे √3 असे या टाईपमध्ये याल, राईट. बरोबर आहे का? यात √3नं या √3ला जर मल्टिप्लाय केल्याच्यानंतर काय येते? √3 गुणिले √3, बरोबर आहे. मायनस हे 9 दोन्ही 18 हे काय होईल मग? हे 6, 3 त्रिक 9, 9 मायनस 18. 9चं वर्गमूळ काय ते? रूट काय ते? स्क्वेअर रूट काय ते याचं? 3 येते. मग 6 गुणिले 3 मायनस 18, साईन 3 18. मग हे काय होईल? 18 मायनस 18 म्हणजे काय आलं? 0 यायली याची व्हॅल्यू. काय आली? 0 यायली. आता बघा, आता याच्यामध्ये इथं कन्फ्युजन तुम्हाला कुठं आहे याच्यामध्ये, की याला सॉल्व कसं केलं. तर इथं बघा, या 2नं 3ला मल्टिप्लाय केल्याच्यानंतर 6 आला, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसाय पाहिजे. पण जेव्हा आपण √3ला गुणतो तेव्हा त्याची व्हॅल्यू ही तेच येत असते, म्हणजे 3 येते कशी? 3 गुणिले 3 म्हणजे किती? 3 गुणिले 3 म्हणजे √9 येते, √9 म्हणजे 3 येते, लक्षात राहू द्या. √3 गुणिले √3 3. समजा तुम्हाला विचारलं √5 इंटू √5 याची व्हॅल्यू किती येते? 5 होती. कसं? 5 5 25 येते, 25चं स्क्वेअर रूट 5 येते. कळायचं का? हे असं आहे. म्हणून हे 3 गुणिले 3 जरी केलं तर √9 आलं, √9चं स्क्वेअर रूट काय आलं? 3 आलं. मग साईन 3 18 आणि 18 हे काय आले? 0 यायली याची व्हॅल्यू. काय आली? 0 यायली. हे झालं आपलं 2 नंबरचं एक्झाम्पल. आता आणखीन एक आपल्याला सॉल्व करायचं आहे, ते सॉल्व करूया आपण. बघा, 2 नंबरचंच आहे हे. n इक्वल टू -8 2 -3 आणि 4. याला कसं सॉल्व करणार? पुन्हा आणखी आपला तेच नियम डिटर्मिनंटचा. ABCD या फॉर्ममध्ये जर असेल तर काय करायचं? A न Dला मल्टिप्लाय करायचं, मायनस B न Cला मल्टिप्लाय करायचं. इथं काय करणार? -8 नाही, हे सॉल्व केलेलं आहे आपण अगोदर, तरी पण रिपीट व्हायला करूया. -8 गुणिले 4, बरोबर आहे. -8नं 4ला गुणायचं, मायनस पुन्हा -3 गुणिले 2,
-3 गुणिले 2 हे सॉल्व केलेलं आहे आपण अगोदर. हे किती होईल मग? हे 8 8 1 8 8 2 8 24 8 6 32. तर कोणते 32 येतील? -32. का? मायनस गुणिले प्लस काय येत असते तुम्हाला सांगितलं होतं. मायनस गुणिले प्लस याचं मल्टिप्लिकेशन मायनस येत असते. मायनस गुणिले मायनस याचं मल्टिप्लिकेशन काय येते? प्लस येत असते. राईट. मग इथं मायनस गुणिले मायनस या दोघांमध्ये काय कोणतं साईन आहे? मल्टिप्लिकेशनचा या दोघांमध्ये, म्हणून हे प्लस येईल. आणि 3 2 6. 32मधून 6 गेल्याच्यानंतर किती राहतं? 26 राहतील. कोणते 26 राहतील? -26. -26 कसं काय? याचं पण सांगितलेलं आहे तुम्हाला. कसं? 2मधून 1 गेल्याच्यानंतर किती राहते? 1 राहते. पण जर समजा 1मधून 2 जर काढलं तर किती राहते? 2मधूनच 1 काढायचा. पण साईन मोठ्या संख्येत द्यायचं. मोठ्या संख्येला साईन काय? -1. हे आता अशा प्रकारे सॉल्व करायचे याला. हे समजलं असेल तुम्हाला सगळ्यांना. आता काही एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस सेटमधली बघूया आणि सॉल्व करूया. प्रॅक्टिस सेटमधली काही एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. हे सॉल्व आहेत ऑलरेडी. त्याच्यानंतर आपण क्रॅमर्स रूल बघूया. सध्या आता आपण डिटर्मिनंटचं सॉल्व करूया सगळे एक्झाम्पल. डिटर्मिनंट बघा, आणखी एक एक्झाम्पल दिलेलं आहे प्रॅक्टिस सेटमधलं. 3 4 2 आणि 5 हे या टाईपमध्ये दिलं. याला कसं सॉल्व करणार? 3 × 5. 3 नं 5ला मल्टिप्लाय करायचं, 2 नं 4ला मल्टिप्लाय करायचं. असंच करतो ना आपण. आपला नियम विसरायचा नाही. ABCD जर असेल तर याला कसं लिहिणार? AD - BC. असंच करतो ना, AD - BC या टाईपमध्येच करतो ना आपण. बस इथं तेच करायचं. 5नं 3ला गुणायचं, 4नं 2ला गुणायचं. दोघांमध्ये मायनस साईन. काय येईल मग? 5 3 15 -4 2 8. 4 2 किती येतं? 8. हे या टाईपमध्ये होईल. आणखीन एखादा आहे का एक्झाम्पल? आहेत. आणखीन एक सॉल्व करूया. -1 2 7 आणि 4. याचं उत्तर काय येईल? काय करणार आपण? 4नं 1ला गुणायचं किंवा 1नं 4ला गुणायचं. -1 गुणिले 4 पुन्हा मायनसचं साईन आणि 7 गुणिले 2. 7 गुणिले 2 काय होईल मला सांगा बरं? मायनस गुणिले प्लस काय होईल? साईनचा विचार करा अगोदर. मायनस येईल. आता डिजिटचा विचार करा. 4 1 4. कळायलं काय? मायनस गुणिले प्लस. मायनस गुणिले प्लस काय ते? मायनस गुणिले प्लस याची व्हॅल्यू मायनस येते. आता हे मायनस जशास तसं, हे जशास तसं. 7 2 14. हे 14. आलं का? मग मला सांगा, 2 निगेटिव्ह नंबरची काय होते? बेरीज होत असते. आणि साईन कशाचं येते? निगेटिव्हचं येते. मग -14 आणि -4 किती येतील? -18. याची व्हॅल्यू काय येईल? -18. आणखीन एक समोरचं एक सॉल्व करूया. आय होप तुम्हाला समजायला असेल. मित्रांनो, समजत असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा, विसरू नका. आणखीन एक सॉल्व करूया आपण. 5 - 7 3 आणि 0. याला जर सॉल्व केलं तर कसं होईल? 5 × 0 0. बरोबर आहे. यानं याला मल्टिप्लाय करायचं. पुन्हा मायनसचं साईन हे फॉर्म्युल्यामधलं आहे. फॉर्म्युल्यामधलं कोणतं? ABCD. हा जर डिटर्मिनंट जर असेल तर याच्यामध्ये काय येते? AD - BC या टाईपमध्ये येते. यानं याला मल्टिप्लाय करायचं, मधात साईन आहे मायनसचं, आणि पुन्हा Bनं Cला मल्टिप्लाय करायचं. तसंच 5नं जर 0ला जर मल्टिप्लाय जर केलं तर काय येते? 5 × 0 मायनस. आता 3 × -7 असंच आहे ना. 3 × आता इथं -7 असं लिहायचं नाही, याला कंस करून लिहायचं. 5 × 0 म्हणजे किती येते? 0 होते. 0नं कोणत्याही नंबरला गुणलं तर 0च येत असते. पुन्हा इथं बघा, -3 गुणिले -7. तर आता इथं बघा, थोडंसं लक्ष द्या. मायनस गुणिले मायनस, मायनस गुणिले मायनस काय ते म्हणून सांगितलं होतं तुम्हाला? मायनस गुणिले मायनस ते येत असते प्लस. मग इथं काय येईल? मायनस गुणिले मायनस हे डिजिटचा विचार करायलो अगोदर मी. डिजिट म्हणजे साईनचा विचार करायलो. साईनचं आपल्याला आन्सर भेटलं. मायनस गुणिले मायनस काय ते? प्लस येते. आता मला सांगा डिजिटचा विचार करा. 7 गुणिले 3 किती येते? 21. मग याचं व्हॅल्यू किती आली? +21. ही का व्हॅल्यू आहे? +21. आता आणखीन एक राहिलेला आहे, सॉल्व करूया आपण ते पण. राहिलेलं एक आहे ते पण सॉल्व करून टाकूया आपण.
मग डिटर्मिनंट पूर्ण आपले झालेले आहे कंप्लीट. नंतर मग क्रॅमर्स रूल बघूया आपण. मित्रांनो सगळं काही सोपं आहे, फक्त प्रॅक्टिस करत चला. इथं 7/3, 3/2, 5/3, 1/2 बघा. या टाईपमध्ये काय आपला नियम काय सांगते, या क्वांटिटीनं या क्वांटिटीला मल्टिप्लाय करायचं, राईट. 7/3 × 1/2, राईट. पुन्हा मायनसचं साईन, पुन्हा या क्वांटिटीनं या क्वांटिटीला मल्टिप्लाय करायचं. काय येईल मग हे 5/3 × 3/2, राईट. अशा या टाईपचं आपल्याला भेटेल. एवढ्यामध्ये कोणालाही प्रॉब्लेम नसेल बहुतेक. आता काय करणार, न्यूमरेटरनं न्यूमरेटरला गुणायचं, डिनॉमिनेटरनं डिनॉमिनेटरला गुणायचं. 7 × 1 7, 7नं 1ला गुणलं तर काय येईल 7 येईल. 3नं 2ला गुणायचं, 3 × 2 = 6, 6 7/6 आलं. तर इकडं काय, इथं सेमच. या 5नं 3ला गुणायचं आणि 3नं 2ला गुणायचं. 5नं 3ला जर गुणलं तर काय होईल 15 येतील. आणि 3ला 2ला जर गुणलं तर काय येईल 3 × 2 = 6 येईल. आता इथं बघा दोघाचा डिनॉमिनेटर सेम आलेला आहे. सेम जर येत जर असेल तर काय होते, वरच्यांची बेरीज किंवा वजाबाकी होत असते. 7 - 15 हे लक्षात राहू द्या. दोघाचा डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे ही प्रोसिजर करता येत असते. एरी जमत नाही. दोघांमधून हे 1/6 कॉमन आहे. इथं 6 आणि इथं 6 असल्यामुळं, आणि वरच्याची जर बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची. सध्या आता वजाबाकी आहे तर वजाबाकी करायला आपण. का होईल मग हे पुन्हा आणखी तीच कन्सेप्ट कोणती, 1 - 2 आणि 2 - 1ची 2मधून 1 गेल्यावर किती राहते 1 राहते, आणि 1मधून 2 गेल्याच्यानंतर किती राहते -1 राहते. मोठ्या संख्येत सांगितलं होतं. मग इथं 15तून 7 गेल्यावर किती राहतं, 8 राहतं. पण इथं 7मधून 15 जर गेले तर किती राहते -8 राहते, राईट. कारण मोठ्या संख्येत साईन -8/6. एवढं सॉल्व केलं तरी चालेल तुम्हाला, याच्या पुढे केलं नसतं तरी चालेल. पण जर करायचं असेल तर कसं करणार, वरे 8 आहे आणि खाली 6, या दोघांना पण कशानं भाग जातो, या दोघांना पण 2नं भाग जातो. याला जर 2नं भाग जर दिला तर किती राहील, हे मायनस जशा तसं 4 येईल, राईट. याला जर 2नं जर भाग जर दिला तर 4 येते. 6ला जर 2नं जर भाग जर दिला तर किती येते 3 येते. हे अशा प्रकारे याला सॉल्व करायचं. कसं केलं आपण सॉल्व पुन्हा एकदा बघा. या क्वांटिटीनं या क्वांटिटीला गुणायचं, या क्वांटिटीनं या क्वांटिटीला गुणायचं, मधामध्ये मायनसचं साईन. न्यूमरेटरनं न्यूमरेटरला गुणायचं, डिनॉमिनेटरनं डिनॉमिनेटरला गुणायचं. सेम प्रोसिजर. 7 × 1 7, 3 × 2 = 6ला 6, पुन्हा मायनसचं साईनमधलं जसं पुन्हा इथं सेम. 5 × 3 = 15, 3 × 2 = 6 आली. आता इथं बघा थोडंसं लक्ष द्या, इथंही 6 आहे आणि इथंही 6 आहे. दोघाचा डिनॉमिनेटर सेम आहे. सेम नसेल तर प्रोसिजर करता येत नाही, मग त्याला सेम करून घ्यावं लागते तुम्हाला. इथं तर ऑलरेडी सेम आहे. मग इथं डायरेक्ट काय घेणार, 6 कॉमन घेतलं आणि LCM घेतला, आणि 7 - 5 वरे जर ॲडिशन असेल तर ॲडिशन करायची, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायची. 7मधून 15 गेल्यावर किती राहतात -8 राहतात. 15तूनच 7 काढायची, पण साईन मोठ्या संख्येच द्यायचं. मोठ्या संख्येला साईन काय मायनस. मग इतरोक सॉल्व केलं तरी चालेल, पण याच्यानंतर सॉल्व करायचं असेल तर काय हरकत नाही. काय करावं लागणार याला, या दोघांचा डिवायडर बघायचं. 8ला आणि 6ला कशानं भाग जातो, 1नं जातो, 2नं जातो, 3नं जातो का नाही जात. याला जातो पण याला जात नाही. 4नं जातो, 4नं याला जातो पण याला जात नाही. पण 2 हा असा आहे ज्याला 8ने भाग जातो आणि 6ने भाग जातो. मग 8ला जर 2नं जर भाग जर दिलं तर किती येते 4 येते. 6ला जर 2नं जर भाग जर दिला तर काय येते 3 येते, राईट. धन्यवाद मित्रांनो.